बिर्याणी बनवणार आहे। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण तांदूळ घेतलेले आहेत। बिर्याणीचे तांदूळ आहेत हे 1 किलो घेतले आहे ते। तर त्याला आता आपण स्वच्छपणे वॉश करून घ्यायचं। तांदूळ चांगले आपण पाण्याखाली 5 ते 6 वेळा वॉश करून घेतले आहेत। पूर्ण असं पाणी क्लिअर झालं पाहिजे तोपर्यंत त्याला वॉश करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून बिर्याणीचा राईस आपला जो आहे तो एकदम खुला खुला बनेल। बिर्याणीच्या मसाल्यासाठी बटाटा, फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे। मॅरिनेशनसाठी एका पातेल्यामध्ये दही टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची टाकून ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, परत मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण भाज्या कट करून ठेवल्या आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं। चारकोलच्या फ्लेवरसाठी चारकोलचा तुकडा आपण गरम करून घ्यायचा आणि एका वाटीमध्ये त्याला झाकण लावून ठेवून टाकायचं। ग्रेव्ही बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा, गुलाबी आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला परतायचं। कांदा व्यवस्थित परतून झाला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोमध्ये वरून थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजेल। टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि ते 2-3 मिनिटं चांगली परतून द्यायची आहे। मॅरिनेट केलेल्या भाज्या ज्या आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। एका साईडला एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत, मीठ टाकून घेणार आहोत। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं। खडे मसाले टाकायचे आहेत। खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता, लवंग, काळे मिरे आणि शाही जिरे घेतलेले आहेत। दुसऱ्या साईडला भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते 5 ते 10 मिनिट शिजायला ठेवायचे आहेत। एक 10 मिनिटांनी झाकण उघडून त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, शाही बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडलाच आपलं पाणी उकळलं आहे, तर त्याच्यामध्ये भिजलेले तांदूळ जे आहेत त्याचं पाणी साईडला काढून फक्त तांदूळ त्याच्यामध्ये काढून ठेवायचे। इथे आपलं ग्रेव्हीचा मसाला चांगल्यापणे शिजलेला आहे। आपले तांदूळ पण 80% शिजून झालेले आहेत। तर तांदूळ जे आहेत ते आपल्या ग्रेव्हीमध्ये दम लावण्यासाठी आपण टाकतोय। तर तांदूळ एकदम व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहेत, थर लावायचा आहे तांदळाचा। त्यावरती आपण फूड कलर टाकत आहे, तूप टाकायचं आहे, कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे आणि दमसाठी आपण त्याला ठेवत आहोत। तर फॉईल पेपर असेल तर तुम्ही तो यूज करू शकता किंवा मळलेलं पीठ जरी असेल तरी चालेल। फॉईल पेपरवरती थोडंसं पाणी टाकून त्याला सेट करून घ्यायचं आहे आणि दमसाठी साधारणतः 10 ते 20 मिनिट आपण ठेवायचं आहे। तर हे दम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम मोकळा झाला आहे आणि आता तुम्ही हे सर्व करू शकता।